आज आपण पाहणार आहोत श्रीमंती येण्यापूर्वी विश्व तुम्हाला देते हे 7 संकेत. मित्रांनो, कधी असा विचार आलाय का तुमच्या मनात की आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे, काहीतरी असं की ज्याने तुमचं संपूर्ण जीवनच बदलून टाकेल. कधी अचानक मन शांत होतं, कधी आशा वाढते आणि कधी वाटतं की मी काहीतरी मोठं करणार आहे. हे असं सहज होत नाही. विश्व आपल्याशी संवाद साधत असतं. होय, युनिव्हर्सल ही एक जिवंत ऊर्जा आहे. ती आपल्याला संकेत देते आणि ते संकेत आपण ओळखले तर आयुष्याचं सोनं होतं, आयुष्य बदलूनच जातं. आज मी तुम्हाला अशाच 7 शक्तिशाली संकेताबद्दल, सिग्नलबद्दल सांगणार आहे, जे श्रीमंती, भाग्य आणि प्रगती तुमच्या आयुष्यात प्रवेश करण्यापूर्वी दिसू लागतात. चला तर आपण पाहूया की ते 7 संकेत कोणते. संकेत क्रमांक 1, मन अचानक शांत होणे. जर आपलं मन अचानक शांत होतं त्यावेळेस आपल्याला तो संकेत मिळतो की आपल्या पुढे चांगलं शुभ घडणार आहे, म्हणून हा संकेत मिळला जातो. ऐका, कधी कधी बऱ्याच दिवसांनी मन अगदी शांत होतं. नकारात्मक विचार कमी होतात, ज्यामुळे चिडचिड व्हायची तेच मुद्दे आता मनावर येत नाही. ही शांतता म्हणजे युनिव्हर्सलची पहिली घंटा असते. तयार राहा, तुम्ही उन्नतीच्या मार्गावर चालू लागला आहात आणि ही बदलायची सुरुवात असते. संकेत क्रमांक 2, योग्य लोक, योग्य संपर्क मिळणे. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला योग्य लोक मिळाले आणि योग्य संपर्क जर मिळाला तर आयुष्यामध्ये आपल्या अतिशय असे चांगले बदल होतात. जीवनात काही लोक अचानक येतात आणि तेच लोक आपल्याला पुढच्या पायरीवर नेतात, यशाच्या मार्गावर नेतात. हा योगायोग नसतो, हे युनिव्हर्सल तुमचा मार्ग साफ करत असतं. हे विश्व तुमचं मार्ग एक साफ करत असतं. जे तुम्ही ज्यासाठी मेहनत करत आहात त्या स्वप्नासाठी योग्य माणसं तुमच्याकडे येतात. आपोआप तुमच्या आयुष्यामध्ये चांगले लोकांची एंट्री होते आणि तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या चांगल्या अशा घटना घडायला सुरुवात होते. म्हणून अशा लोकांवर लक्ष द्या, कदाचित तेच तुमच्या यशाची चावी असतील. संकेत क्रमांक 3, तुटलेली नाती जुळू लागणे. तुमच्या आयुष्यामध्ये जर तुटलेली तुमची अतिशय जिवलग नाती, तुटलेली नाती ती जर जुळायला लागली तर समजून घ्यायचं की हा शुभ संकेत आहे. हो, काही नाती तुटतात पण काही नाती अचानक जुळू लागतात. मतभेद दूर होतात, मनातील रुसवा फुगवा दूर होऊन ती नाती जुळायला लागतात. हे एनर्जी शिफ्टचे एक स्पष्ट लक्षण आहे. एनर्जी शिफ्टिंग होते. जर तुमच्याकडे शांततेची ऊर्जा वाढत असेल तर युनिव्हर्सल तुमचं जीवन स्थिर करत आहे. कारण यश आणि पैसा हा अस्थिर मनात टिकत नाही. यश आणि जर पैसा आपल्याला टिकवून ठेवायचा असतं तर मन हे स्टेबल पाहिजे, स्थिर पाहिजे. तिथेच पैसा हा टिकतो. ज्याचं मन चंचल असतं तिथे लक्ष्मी थांबत नाही. संकेत क्रमांक 4,
अनपेक्षित आर्थिक लाभ म्हणजे अपेक्षा नसताना झालेला लाभ. आर्थिक लाभ म्हणजे पैशाचा, दागदागिने असतील, धनसंपत्ती असतील, याचा तुम्हाला अपेक्षा नसताना सुद्धा ती गोष्ट मिळते, त्यालाच काय म्हणतात? अनपेक्षित आर्थिक लाभ. सगळ्यात सुंदर संकेत काय की छोट्या छोट्या स्वरूपात पैसा येऊ लागतो. आपल्याला छोट्या छोट्या स्वरूपामध्ये आपल्याकडे पैसा येऊ लागतो आणि कोणीतरी थकलेले पैसे आपल्याला परत देतो. तुम्ही कोणाला उसने दिलेले पैसे असतील आणि त्याला तुम्ही ते पैसे दे दे म्हणून मागून मागून त्याला थकले असतील, पण तो काय पैसे तुम्हाला देत नव्हता, पण अचानक जर ते थकलेले पैसे तुम्हाला त्याने आणून देत आहे, म्हणजे तुम्ही समजून जा की तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या घटना घडणार आहे. अचानक तुम्हाला बोनस मिळतो, अचानक तुम्हाला शेवटच्या क्षणी केलेला निर्णय हा तुम्हाला फायदेशीर ठरतो. हे युनिव्हर्सचं एक टेस्ट सिग्नल असतं, म्हणजे तुमची एक चाचणी परीक्षा असते. जणू हे युनिव्हर्स सांगत असतं की मोठा पैसा येतोय, तयार राहा. म्हणजे थोडक्यात युनिव्हर्सल तुमच्याशी कळत न कळत हे तुम्हाला संकेत देत असतं की तुझ्याकडे आता भरपूर प्रमाणात पैसा येणार आहे, तू आता तयार राहा. संकेत क्रमांक 5. आता 5वा संकेत काय असतो की 1 1 1 2 2 2 4 4 4 यासारख्या संख्या तुम्हाला दिसतात. म्हणजे तुम्ही जिथे जाल तिथे तुम्हाला भिंतीवर, टीव्हीवर, मोबाईलवर, एखाद्या पेपरमध्ये ह्या संख्या तुमच्या डोळ्यासमोर येत असतील तर हा एक सुद्धा शुभ संकेत आहे. लक्ष्मी, धन मार्ग मोकळा आहे म्हणायचा हा तुमच्याकडे एक संकेत आहे. हा संकेत खूप शक्तिशाली आहे. हा संकेत कसा आहे? खूप शक्ती आहे. फोनवर, बिलवर, घड्याळावर हे नंबर दिसतात म्हणजे युनिव्हर्स तुमची जी फ्रिक्वेन्सी असते, जी अलाइनमेंट असते ती करत असते. म्हणजेच काय, तुमची ऊर्जा पैशाच्या ऊर्जेशी जुळू लागली आहे. याचा अर्थ असा होतो की तुमची एनर्जी ही पैशाच्या एनर्जीशी आता जुळू लागली आहे आणि ती एनर्जी जर जुळली तर थोडक्यात काय की तुमच्याकडे धनलाभ होण्याचा हा संकेत आहे. संकेत क्रमांक 6. अडकलेली कामं अचानक सुटणे. तर काय, जे महिने अडकलेले तुमचे जे काम होते ते अचानक एकाच दिवशी सगळं क्लिअर होतं बघा. आणि हे जे क्लिअर झालेलं जे काम असतं याच्यावरून आपल्या जे आयुष्यामध्ये असलेले जे अडथळे असतात ते सुटतात आणि आपलं जे डोक्याची जे ताणतणाव असतो तो पण कमी होतो. म्हणजे थोडक्यात काय की हा आपला संकेत मिळतो की अडकलेले काम तुमचे आता क्लिअर झाले, म्हणजेच तुमच्याकडे धन लाभ होण्याचा हा एक थोडक्यात तुम्हाला संकेत आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा युनिव्हर्स तुम्हाला वर घेऊन जातं, तेव्हा ती आधी सर्व अडथळे हटवतो. वर घेऊन जातं म्हणजे काय की तुम्हाला जो प्रगतीच्या मार्गावर जशी जशी तुमची प्रगती होईल तसं तसं तुम्हाला ते यशाकडे घेऊन जातं. पण त्याच्या आधी युनिव्हर्स म्हणजे हे विश्व तुमच्या मार्गात जे येणारे जे अडथळे, ते अडचणी त्या आधी पहिल्या दूर करते. तर हा संकेत दिसू लागला तर समजायचं की आता बदल ठरलेला आहे. संकेत क्रमांक 7. मनाच्या मोठ्या मोठ्या स्वप्नाकडे ओढ वाढणे. तुमचं मन असतं बघा, त्याला मोठ्या मोठ्या स्वप्नाची त्याला ओढ लागते. तर हा तुमचा जीवनामध्ये सर्वात मोठा संकेत आहे. अचानक
तुमच्यात एक आग निर्माण होते. काय होतं? एक एनर्जी निर्माण होते आणि ज्यामुळे तुम्हाला मोठं घर, मोठं जीवन, मोठं करिअर दिसायला लागतं. ही आग युनिवर्स तुमच्यात पेटवत असतं आणि ते सांगत असतं की तू तयार आहेस, आता तुला तुझं हक्काचं मिळणार आहे. तुझं जे तू आत्तापर्यंत जे कष्ट घेतले, जे परिश्रम केले, जी मेहनत घेतली, त्याचं तू आता काय करणार आहे? तुला त्याचं आता फळ मिळणार आहे. तर मित्रांनो, लक्षात ठेवा की श्रीमंती अचानक येत नाही, ती आधी संकेत देते. आता प्रश्न आहे, तुम्ही ते संकेत ओळखता का? जर तुम्हाला हे संकेत दिसत असतील तर युनिवर्स तुमच्या दारावर टकटक करतंय. म्हणजे ते तुमच्या दारावर तुम्हाला संकेत देतंय. फक्त तुम्हाला आता काय करायचं? उत्तर द्यायचं आहे की हो, मी आता तयार आहे. कारण आता तुमचे दिवस बदलणार आहे. आता पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.